नमस्कार. बी ए भाग 3 राज्यशास्त्र विभाग सेमिस्टर 6 पेपर नंबर 15 तुलनात्मक शासन. शासन व्यवस्थांचा तुलनात्मक अभ्यास या बाबतीत संदर्भ म्हणून इंग्लंड व अमेरिका या दोन शासन व्यवस्थांचा तुलनात्मक अभ्यास आपणास या पेपरमध्ये पाहायचा आहे. यापूर्वी आपण 5व्या सेमिस्टरमध्ये तुलनात्मक राजकारण हा पेपर पाहिलेला आहे. आधुनिक काळात तुलनात्मक शासन आणि तुलनात्मक राजकारण यास महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आज जगात अनेक राष्ट्रे अस्तित्वात असून वेगवेगळ्या देशांच्या शासन व्यवस्थेच्या रचनेमध्ये भिन्नता आढळून येते. प्रत्येक देशातील भौगोलिक स्थिती, सामाजिक परिस्थिती, आर्थिक स्थिती, सांस्कृतिक, राजकीय विचारप्रणाली व तेथील विविध प्रकारच्या समस्या या दृष्टिकोनातून विचार केल्यास वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शासन पद्धती स्वीकारलेल्या दिसून येतात. त्यानुसार एका देशाची शासन व्यवस्था दुसऱ्या देशाच्या शासन व्यवस्थेतून वैशिष्ट्यपूर्णरित्या वेगळे असलेले दिसून येते. अशा वेगवेगळ्या देशातील भिन्न शासन व्यवस्थांचा, या शासन व्यवस्थेच्या स्थैर्यांचा व यशापयशाचा शासन पद्धतीवरती परिणाम होत असतो. अशा भिन्न शासन संस्थांचा तौलनिक अभ्यास करून निष्कर्ष काढणे हा एक राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून आवश्यक भाग बनलेला आहे. तुलनात्मक शासन आणि राजकारण हा एक राज्यशास्त्राचा आवश्यक व महत्त्वाचा भाग बनलेला आहे. पारंपरिक कालखंडापासून अशा पद्धतीने तुलनात्मक शासन संस्थांचा अभ्यास करण्याची पद्धत स्वीकारलेली आहे. राज्यशास्त्राचे जनक अरिस्टॉटल यांच्यापासून ते आजपर्यंत वेगवेगळ्या संशोधकांनी तुलनात्मक पद्धतीने विविध शासन संस्थांचा अभ्यास केलेला दिसून येतो. परंतु पारंपरिक कालखंडामध्ये जो शासन पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास केला जात होता तो मर्यादित स्वरूपाचा होता. आधुनिक कालखंडामध्ये तो व्यापक प्रमाणात स्वीकारला दिसून येतो. तुलनात्मक शासन या शब्दाचा अर्थच शासन संस्थांचा तुलनात्मक अभ्यास करणे असा होतो. राजकीय संस्था असतील, शासन संस्थेचे विविध घटक असतील, त्यामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ या शासन संस्थांच्या विविध संस्थांचा तुलनात्मक पद्धतीने अभ्यास करण्याची पद्धत
तुलनात्मक शासन व्यवस्था यामध्ये स्वीकारली दिसून येते. तुलनात्मक शासन या पेपरचा आपण विचार करत असताना त्याचा अभ्यासक्रम काय आहे याचा आज अभ्यासाचा परिचय आहे. तुलनात्मक शासन व्यवस्थेच्या अभ्यासाचा परिचय हा भाग आपण पाहणार. यामध्ये आपण तुलनात्मक शासन म्हणून इंग्लंड आणि अमेरिका या देशांच्या बाबतीत हा विचार करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला वेगवेगळी टॉपिक जे आहेत त्याचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. या पेपरमध्ये पहिला टॉपिक आहे तो म्हणजे कायदेमंडळ. तर कायदेमंडळाचा विचार करत असताना संदर्भ म्हणून आपण इंग्लंड व अमेरिका या देशांचा स्वीकार केलेला असल्यामुळं अभ्यास करणार असल्यामुळं अभ्यास करत असताना आपल्याला कायदेमंडळ म्हणजेच इंग्लंडचे कायदेमंडळ आणि अमेरिकेचे कायदेमंडळ अशा दोन्ही देशांच्या कायदेमंडळाचा विचार करावा लागेल. इंग्लंडच्या कायदेमंडळाचा विचार करत असताना कायदेमंडळ हा शासन व्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. कायदेमंडळ ही कायदा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असलेला घटक म्हणून मानला जातो. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या कायदेमंडळाला वेगवेगळ्या पद्धतीने ओळखलं जातं. इंग्लंडच्या कायदेमंडळाचा विचार करत असताना इंग्लंडच्या कायदेमंडळाला त्या ठिकाणी पार्लमेंट असं म्हटलं जातं. इंग्लंडचे पार्लमेंट या दृष्टिकोनातून इंग्लंडच्या कायदेमंडळाचा या ठिकाणी विचार करायचा आहे. इंग्लंड ही संसदीय शासन पद्धतीची जननी असल्यामुळं इंग्लंडच्या कायदेमंडळाला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. इंग्लंडमध्ये कायदेमंडळाने जो कायदा तयार केलेला असतो त्याला कोणत्याही ठिकाणी कोणीही आव्हान देऊ शकत नाही. इंग्लंडचे कायदेमंडळ कोणताही कायदा करू शकते, कोणताही कायदा रद्द करू शकते किंवा त्यामध्ये गरजेनुसार बदल करू शकते. इंग्लंडचे कायदेमंडळ या दृष्टिकोनातून विचार करत असताना इंग्लंडचे कायदेमंडळ हे द्विग्रही कायदेमंडळ आहे. द्विग्रही कायदेमंडळ म्हणजेच ज्या देशामध्ये कायदेमंडळाचे दोन सभागृह असतात त्या ठिकाणी द्विग्रही कायदेमंडळ असं म्हटलं जातं. इंग्लंड असेल, अमेरिका असेल, भारत असेल या देशांच्यामध्ये द्विग्रही कायदेमंडळ आहे. इंग्लंडचे कायदेमंडळ किंवा पार्लमेंट हे दोन सभागृहांच्या पासून बनलेलं आहे. ते म्हणजे हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स किंवा असंही म्हणता येईल उमराव सभागृह आणि कॉमन्स सभागृह. हाऊस ऑफ लॉर्ड्स हे सभागृह इंग्लंडच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे. तर हाऊस ऑफ कॉमन्स हे सभागृह इंग्लंडच्या कायदेमंडळाचे कनिष्ठ सभागृह आहे. इंग्लंडचे हाऊस ऑफ कॉमन्स हे सभागृह जनतेचे प्रतिनिधित्व करते, तर उमराव सभागृह हे उमरावांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. वास्तविक पाहता इंग्लंडमध्ये जे काही कायदेमंडळ निर्माण झालं त्या दृष्टिकोनातून विचार करत असताना इंग्लंडचे हाऊस ऑफ लॉर्ड्स किंवा उमराव सभागृह हे इंग्लंडच्या कायदेमंडळाचे निर्मितीच्या दृष्टिकोनातून पहिले सभागृह आहे. काळाच्या ओघामध्ये जनतेने राजाकडून जे हक्क अधिकार मिळवले त्यामध्ये जनतेचे प्रतिनिधी सभागृह म्हणून जनतेचे प्रतिनिधी हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहामध्ये घेतले गेले आणि ते जनतेचे सभागृह असल्यामुळे ते प्रथम सभागृह मानलं गेलं. तर या ठिकाणी आपण इंग्लंडच्या कायदेमंडळाचा विचार करत असताना इंग्लंडच्या कायदेमंडळाची या दोन्ही सभागृहाची रचना
अधिकार व कामे हा भाग विचारात घ्यायचा आहे. इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहामध्ये जनतेचे प्रतिनिधी असतात, तर हाऊस ऑफ लॉर्ड्स या सभागृहामध्ये या ठिकाणी वेगवेगळे प्रतिनिधी असले दिसून येतात. लॉर्ड सभागृहामध्ये राजघराण्यातील राजपुत्र, वंशपरंपरागत उमराव, स्कॉटलंडचे प्रतिनिधी जे आज अस्तित्वात नाहीत कारण स्वतंत्र स्कॉटलंड हा देश निर्माण झालेला आहे. आयर्लंडचे प्रतिनिधी होते, तेही आज आयर्लंड हा स्वतंत्र देश निर्माण झाल्यामुळे तेही कमी झाले आहेत. न्यायदान क्षेत्रामध्ये उमराव सभागृहामध्ये 9 कायदे पंडित यांची नेमणूक केली जाते. आजीव सभासद म्हणून नेमणूक केली जाते. ती संख्या आज 11 इतकी करण्यात आलेली आहे. 15 वर्षे अनुभव असलेल्या न्यायाधीशांची नेमणूक लॉर्ड्स म्हणून केली जाते. परंतु उमराव सभागृह जरी वंश परंपरागत सभागृह असलं तरी ह्या सभा सदस्यांची नेमणूक हे वंश परंपरागत नसते. याशिवाय आजीव उमराव इंग्लंडच्या राणीकडून 10 पुरुष व 4 स्त्रिया यांची नियुक्ती केली जाते. ते आजीव उमराव म्हणून मानले जातात. हे सभासदही वंश परंपरागत नसतात. तसेच धार्मिक क्षेत्रातील धर्मगुरू, बिशप, आर्यबिशप यांनासुद्धा उमराव सभागृहामध्ये सदस्यत्व दिलं जातं. त्यांची 26 सदस्य संख्या आहे. हे सदस्यसुद्धा त्या ठिकाणी वंश परंपरागत नसतात. अशा प्रकारे उमराव सभागृहाची किंवा लॉर्ड सभागृहाची रचना आपल्याला दिसून येते. उमराव सभागृहात हा अध्यक्ष असतो, तो इंग्लंडच्या कायदेमंडळामधील लॉर्ड चान्सलर हा जो मंत्री असतो तो पदसिद्ध अध्यक्ष असतो. याशिवाय उमराव सभागृहाच्या त्याच्या गैरहजेरीत कामकाज चालण्यासाठी एका उपाध्यक्षाचीही निवड केली जाते. उमराव सभागृहाच्या अधिकारांचा विचार करत असताना या ठिकाणी उमराव सभागृहाला सुरुवातीच्या कालखंडामध्ये, पारंपरिक कालखंडामध्ये ज्यावेळेला कायदेमंडळाची निर्मिती झाली त्या कालखंडामध्ये अनेक प्रकारचे अधिकार होते. परंतु 1911 आणि 1949 या कायद्याने उमराव सभागृहाचे अधिकार कमी झालेले आहेत. तरीसुद्धा कायदेविषयक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, कार्यकारी क्षेत्रामध्ये, न्यायदानविषयक क्षेत्रामध्ये, सल्लाविषयक अधिकार क्षेत्रामध्ये काही अधिकार मिळाले आहेत. परंतु न्यायदानविषयक क्षेत्रामध्ये उमराव सभागृह हे इंग्लंडच्या न्यायमंडळाचे सर्वोच्च स्थान मानलं जातं, सर्वोच्च संस्था मानली जाते. उमराव सभागृहाच्या अधिकारांचा विचार करत असताना उमराव सभागृहात फारसे अधिकार नसल्यामुळे हे सभागृह असावे किंवा असू नये यासंबंधी अनेक प्रकारची मतभेद आहेत. तरीसुद्धा आज हे सभागृह अस्तित्वात असल्यामुळं उमराव सभागृहाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास उमराव सभागृह हे आवश्यक आहे असं विचारात घेऊन आज ते अस्तित्वात असले दिसून येतात. इंग्लंडच्या कायदेमंडळाचं दुसरं सभागृह आहे प्रतिनिधी सभागृह. हे जनसामान्यांचे, जनतेचे प्रतिनिधी सभागृह मानलं जातं. इंग्लंडच्या कायदेमंडळाचे ते प्रथम सभागृह किंवा कनिष्ठ सभागृह मानलं जातं. यामध्ये जनतेचे प्रतिनिधी असतात. इंग्लंडमध्ये कायद्याने जी कॉमन सभागृहाची सदस्य संख्या निश्चित केली जाते तितके मतदारसंघ निर्माण केले जातात आणि तेवढे प्रतिनिधी त्या मतदारसंघातून त्या ठिकाणी निवडले जातात. इंग्लंडमध्ये 18 वर्षे पूर्ण असणाऱ्या स्त्री पुरुष नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. एखादी व्यक्ती अपराधी असेल, वेडी असेल, दिवाळखोर असेल, अल्पवयीन असेल किंवा परकीय असेल तर त्यांना हाऊस ऑफ कॉमन्सच्या सभागृहामध्ये सदस्यांना मतदान करण्याचा अधिकार दिलेला नाही. 1949च्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार इंग्लंडच्या सभागृहाची सदस्य संख्या 635 इतकी निश्चित केली होती. तेवढेच मतदारसंघ निर्माण केले होते. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये त्यामध्ये बदल करून 651 सदस्यांची निश्चित करण्यात आले आहेत आणि तेवढे मतदारसंघ निर्माण केले जातात. इंग्लंडमधील विविध राजकीय पक्ष सार्वत्रिक निवडणूक लढवून त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी निवडून आणण्याचा प्रयत्न करतात. उमेदवाराच्या पात्रतेचा विचार करत असताना उमेदवार हा ब्रिटिश नागरिक असावा, त्याचे वय 18 वर्षे पूर्ण असावे, तो वेडा, दिवाळखोर, गुन्हेगार असता कामा नये. त्याचप्रमाणे इंग्लंडने
काही नागरिकांना त्या ठिकाणी अपात्र ठरवले. त्यामध्ये इंग्लंड, स्कॉटलँड, आयर्लंड, रोमन कॅथोलिक चर्च यांचे धर्मगुरू, न्यायाधीश, शासकीय कंत्राटदार, शासकीय नोकर यांना इंग्लंडच्या कॉमन सभागृहाची निवडणूक लढवता येत नाही. कॉमन सभागृहाचा कार्यकाल विचार हा हे सभागृह 5 वर्षासाठी या ठिकाणी निवडलं जातं. मुदतपूर्व हे सभागृह बरखास्त होऊ शकतं. राजकीय पेचप्रसंग असेल, मंत्रिमंडळावरील कॉमन सभागृहाचा विश्वास नष्ट झाला असेल तर त्या ठिकाणी इंग्लंडची राणी हे सभागृह बरखास्त करण्याचा सल्ला देऊ शकते. 1922 असेल, 1923 असेल, 24 असेल, या प्रत्येक वर्षी इंग्लंडचे कॉमन सभागृह मुदतपूर्व बरखास्त झाल्याचे दिसून येतं. तसेच काही प्रसंगाच्या दृष्टिकोनातून या सभागृहाची मुदत वाढवली जाऊ शकते. उदाहरणार्थ 1935 ते 1945 या कालखंडात इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहाची निवडणूक घेण्यात आली होती. म्हणजेच दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये या सभागृहाची मुदत वाढवली दिसून येते. या सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी सभागृहातील सदस्यांच्याकडून एका व्यक्तीची सभापती म्हणून निवड केली जाते. त्याला स्पीकर असं म्हटलं जातं. सभागृहाचं कामकाज चालवणं, सभागृहामध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करणं, सभागृहामध्ये प्रथम कोणी बोलावे यासंबंधी निर्णय घेणे, एखाद्या विधेयकाच्या बाबतीत मतभेद निर्माण झाले असल्यास किंवा समान मते पडले असल्यास निर्णायक मत देणे, त्याचप्रमाणे सभागृहातील सदस्यांच्या हक्काचे संरक्षण करणे, अशा प्रकारची जबाबदारी या ठिकाणी कॉमन सभागृहाच्या सभापतीला पार पाडावी लागते. अधिकार व कामांच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास इंग्लंडचे कॉमन सभागृह हे अधिकार संपन्न असलेले दिसून येतं. कायदेविषयक अधिकार क्षेत्रामध्ये इंग्लंडच्या कॉमन सभागृहात अत्यंत महत्त्वपूर्ण अधिकार आहेत. इंग्लंडच्या कॉमन सभागृहाने पास केलेला कायदा किंवा विधेयक हे लॉर्ड सभागृह जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत रोखू शकते. पुन्हा जर एका वर्षाच्या कालखंडामध्ये 6 महिन्याच्या आत जर पुन्हा त्यांनी कॉमन सभागृहाने एखादं विधेयक पास केलं तर त्या ठिकाणी लॉर्ड सभागृहाचाही त्यामध्ये अधिकार चालत असते दिसून येतो. अर्थविषयक क्षेत्रामध्ये तर 1911च्या कायद्यानुसार कोणतेही अर्थविधेयक प्रथम इंग्लंडच्या कॉमन सभागृहातच मांडावे लागते. त्यामुळं अर्थविषयक क्षेत्रामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण अधिकार मिळतात. कार्यकारी विषयक अधिकार म्हणजे मंत्रिमंडळावरती देखरेख व नियंत्रण ठेवण्याचे कार्य, शासन व्यवस्था चालवण्याचे कार्य, हे कार्य त्या ठिकाणी मंत्रिमंडळाकडून केलं जातं आणि त्या मंत्रिमंडळावरती नियंत्रण ठेवण्याचे कार्य कॉमन सभागृह पार पडत असतं. याशिवाय हे सभागृह जनतेचे सभागृह असल्यामुळे जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकारची कार्ये इंग्लंडच्या कॉमन सभागृहास पार पाडावे लागले दिसून येतात. यानंतर यामध्ये दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे अमेरिकेचे कायदेमंडळ. अमेरिकेच्या कायदेमंडळाच्या बाबतीत विचार करत असताना अमेरिकेच्या कायदेमंडळास काँग्रेस असं म्हटलं जातं. इंग्लंडच्या कायदेमंडळाप्रमाणेच अमेरिकेचे कायदेमंडळ हे द्विग्रही आहे. सिनेट सभागृह आणि प्रतिनिधी सभागृह अशी 2 सभागृह आहेत. इंग्लंडमध्ये सत्तेचे विभाजन झालेलं असल्यामुळं सत्ता विभाजनाच्या तत्वानुसार कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ म्हणजेच राष्ट्राध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालय या तिन्ही विभागांच्यामध्ये सत्तेचे विभाजन झालेले दिसून येतं. सत्ता विभाजनाच्या तत्वानुसार तिन्ही विभाग आपापल्या क्षेत्रामध्ये स्वतंत्र राहून कार्य करताना दिसून येतात. अमेरिकेच्या कायदेमंडळाचा विचार करत असताना अमेरिकेमध्ये प्रतिनिधी सभागृह हे जनतेचे सभागृह मानलं जात असलं तरीसुद्धा प्रतिनिधी सभागृहाच्या मानाने सिनेट सभागृहास जास्त अधिकार असले दिसून येतात. अमेरिकेचे सिनेट सभागृह हे अमेरिकेच्या कायदेमंडळाचे द्वितीय सभागृह आहे, तर प्रतिनिधी सभागृह हे प्रथम सभागृह आहे. सिनेट सभागृहाची रचना, अधिकार हे त्याचप्रमाणे दोन्ही सभागृहाचे कार्य हा भाग आपल्याला यामध्ये आपण पाहणार आहोत.
अशा प्रकारे इंग्लंड आणि अमेरिकेचे कायदे मंडळ हा भाग आपल्या या अभ्यासक्रमामध्ये पहिला भाग या ठिकाणी येताना दिसून येतो. या पुढील तासास आपण या पेपरमधील दुसरा टॉपिक या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.